महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध यांना मी आदरपूर्वक अभिवादन करतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा पावन पवित्र भिक्खू संघ, भिक्खू संघाला सुद्धा मी आदरपूर्वक अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे आम्हा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म प्राप्त झाला, असे दयावान महान दानदाता परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी आदरपूर्वक अभिवादन करतो. या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले सर्व आदरणीय श्रद्धा संपन्न धम्मिक उपासक, धम्मिक उपासिका, धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका सर्वांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो. आजची धम्मदेशना विशेष आहे, कारण हा जो काळ आहे हा समन सनातन धम्म संस्कृतीतील वर्षावासाचा उत्तरार्धाचा काळ आहे. बऱ्याच ठिकाणी भिक्खू संघाचा वर्षावास काळ समापनाचा कार्यक्रम म्हणजे पवारणा, वर्षावास संपन्नतेचा समारोह उत्सव चालू आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध तथागतांच्या काळात सुद्धा भिक्खू वेगवेगळ्या ठिकाणी आपला वर्षावास शील आणि आचरणाने युक्त असे वास्तव्य करून, आचरण करून आपल्या वर्षावासाचा संपूर्ण काळ लोटल्यानंतर वर्षावास संपतात महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या भेटीसाठी जात असत. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या जवळ आलेल्या आपल्या सर्व शिष्यांना आदराने, प्रेमाने विचारत असत. जसे पिता आपल्या पुत्राला प्रेमाने विचारतो, चौकशी करतो, महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या सर्व भिक्खूंना आदरपूर्वक विचारत असत की आपला वर्षावास कसा संपन्न झाला, कशा कशा पद्धतीने आपण शीलाचरण केले, काही अडीअडचण आली का, काही उपद्रव झाला का, काही प्राण्यांपासून, काही लोकांपासून, काही उपासकांपासून भोजनादी व्यवस्था व्यवस्थित झाली का. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध आपल्या संपूर्ण शिष्यांना आदराने विचारत असत. आणि त्यामधील काही अडचणी वाटल्या तर अहरत सम्यक संबुद्ध आपल्या भिक्खू संघाच्या नियमामध्ये तसे बदल सुद्धा करत असत. आजची ही धम्मदेशना सुद्धा वर्षावासाच्या संपन्नतेच्या बाबतीतच आहे. आणि सर्व ठिकाणी आता भिक्खू संघाचा वर्षावास समापन समारोह म्हणजे पवारणा कार्यक्रम चालू आहे. 1 महिनाभर कठीण चिवरदान हा कार्यक्रम चालतो. त्यामध्ये त्रिपिटक चांटिंग सुद्धा असते. त्रिपिटक चांटिंग, त्रिपिटकामध्ये जे जे काही महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपल्या अमृतवाणीने सांगितलेले आहे ते सर्व लिपिबद्ध आहे. आणि त्याला सर्व भिक्खू संघ त्रिपिटका चांटिंग म्हणून त्याचे संबोधन करतात आणि त्या सर्व वचनांना स्मरण करतात. आणि हा सर्व पवारणा समारोह त्रिपिटक चांटिंग खूप आनंदाने, उत्साहाने लोक अंगीकृत करतात. या काळामध्ये सर्व लोक शीलाचे पालन करतात आणि जीवनामध्ये दुःख कसे नाहीसे होईल हा सद्धम्मातून अभ्यास करतात. धम्म, अधम्म आणि सद्धम्म हा विषय अनुसरून
महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणार्थ समर्पित केले. तथागतांना अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त झाल्या होत्या. ते सर्वज्ञ होते. आकाशातील, जळातील, थळातील सर्व ठिकाणच्या प्राण्यांना त्यांचे मंगल मैत्री पोहोचत असे. ते सर्वत्र जाणत असत. त्या पद्धतीने महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध सर्व प्राण्यांच्या प्रती आपली मंगल मैत्री प्रदान करीत असत. आजच्या धम्मदेशनेमध्ये आम्ही धम्म, अधम्म आणि सद्धम्म याविषयी जाणून घेऊया. धम्म म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म होय. जीवन सुचिता ही 3 प्रकारच्या आहेत: शारीरिक, मानसिक आणि वाचिक. या 3 प्रकारे जीवन सुचिता ठेवली जाते. देह सुचिता व्यक्तीने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून अलिप्त राहणे म्हणजे देह सुचिता. दुसरी वाक सुचिता. वाक सुचितेमध्ये काय येते? असत्य बोलणे, निंदा करणे, चहाडी करणे, व्यर्थ बडबड करणे, नको तेथे नको ते बोलणे हे वाचेची अकुशल कर्मे आहेत. यापासून अलिप्त राहणे म्हणजे वाक सुचिता होय. तिसरी मन सुचिता. अनैतिक विचार, द्वेष भावना, क्रोध, लोभ आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी दृष्ट विचार ठेवणे या अकुशल कर्मापासून अलिप्त राहणे म्हणजे मनसुचिता. अशा प्रकारे काया, वाचा, मनाद्वारे शुद्ध राहून जीवन सुचिता राखली जाते. जीवनात पूर्णतः प्राप्त करणे म्हणजे धम्म. शारीरिक, मानसिक आणि वाचिक या 3 प्रकारे जीवनात पूर्णतः प्राप्त केली जाते. राग, द्वेष, अहंकाराचा त्याग करून ती प्राप्त केली जाते. मन संयमी ठेवणे आणि मानसिक विकारापासून मनाला अलिप्त ठेवणे, मनाने नेहमी जागृत राहून कर्म करणे. मनुष्याचे मन हे धम्माचा केंद्रबिंदू आहे. याला जीवनात पूर्णता साधणे असे म्हणतात. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. निर्वाण म्हणजे दुःख, रोग, शोक, पश्चाताप, जन्म, जरा, दुष्कर्म, रडणे, ओरडणे इत्यादी सर्व दुःखापासून व पंचस्कंदापासून होणाऱ्या विकारांपासून मुक्ती लाभ प्राप्त करणे. शांती, आनंद, शुद्धता, शील हेच निर्वाण पद आहे. निर्वाण म्हणजे अविद्या, आसक्तीपासून मुक्त जीवन. निर्दोष जीवन म्हणजे निर्वाण. मनुष्य जिवंतपणी या निर्वाणाचा आनंद घेऊ शकतो. विकारातून मुक्ती म्हणजे निर्वाण हे ध्येय आणि उद्दिष्ट महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी मनुष्यासमोर ठेवले आहे. तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. तृष्णा हे दुःखाचे मूळ कारण आहे. तृष्णेमुळे दुःख निर्माण होते. तृष्णा किंवा लोभ हे मनुष्याला दुःखाकडे घेऊन जातात. त्या तृष्णा 3 प्रकारच्या आहेत. 1 कामतृष्णा, 2 भवतृष्णा आणि 3 विभवतृष्णा. तृष्णा म्हणजे आसक्ती, हाव, लोभ, असंतोष यामुळे दुःख निर्माण होते. तृष्णेच्या त्यागामुळे मनाला आनंद मिळतो, आरोग्य प्राप्त होते. मनामध्ये भय, चिंता व संघर्ष राहत नाही. म्हणूनच महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी तृष्णा त्याग करणे हे
ध्येय मानले आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. या अनित्याचे 3 प्रकार आहेत. अनेक तत्वाने बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिमत रूपाने प्राणी अनित्य आहेत. प्रत्यक्ष समुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहे. या शास्त्रीय तथ्याचे फार मोठे नैतिक महत्व आहे. महाकारुणिक सम्यक संबुद्ध म्हणतात की कोणत्याही विषयाची आसक्ती ठेवू नये, कारण हे सर्व अशाश्वत आहे. व्यक्तीने त्यामागची भावना निर्माण करायला पाहिजे, कारण सर्व वस्तू, मित्र, नातेवाईक अनित्य आहेत. त्या विषयाची आसक्ती ठेवणे हे दुःखाचे कारण आहे. या कारणापासून अलिप्त राहणे म्हणजेच धम्म होय. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजेच धम्म. जगात, समाजात जी नैतिक व्यवस्था आहे ती कोणत्याही ईश्वर किंवा दैवी शक्तीची देणगी नाही, तर त्याचा मूळ स्रोत स्वतः व्यक्ती आहे. व्यक्तीचे योग्य अयोग्य कर्म हेच नैतिक व्यवस्थेचे मूळ आहे. म्हणूनच कर्म हे नैतिक व्यवस्थेचे कारण आहे असे मानणे म्हणजेच धम्म होय. काही विशिष्ट व्यवस्थेतून बीजाचे वृक्ष होतात. वृक्षापासून पुन्हा बीज निर्माण होतात. याला धम्माच्या परिभाषेत नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्था निर्मिती होणाऱ्या नियमांना ऋतू नियम, बीज नियम असे म्हणतात. समाजामध्ये याच प्रकारच्या नैतिक क्रम आहेत. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो, ती कर्मे नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली किंवा वाईट, तर महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या मते ती माणसावर सोपवलेली आहे. आता अधम्म म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊया. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म आहे. बुद्धांचा धम्म हा बुद्धिवाद शिकवतो. दैवी चमत्कृतीचे खंडन करतो. त्यामागे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे 3 उद्देश होते. पहिला, व्यक्तीला बुद्धिवादी बनवणे. दुसरा, व्यक्तीला स्वतंत्रतापूर्वक शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. आणि तिसरा, ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे. हे 3 उद्देश महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे होते. त्याला बुद्ध धम्माचा सिद्धांत किंवा हेतुवाद असेही म्हणतात. हा बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. कोणत्याही घटनेत दैवी चमत्कार नसतो हे आपण जाणले पाहिजे. नैसर्गिक किंवा मानवी कारण त्या घटनेमागे असते. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, प्रत्येक घटनेला कारण असते. कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी ईश्वराचे अस्तित्व नाकारले आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले असे ईश्वरावर विश्वास ठेवणारे लोक म्हणतात, परंतु कोणतीही ईश्वर नावाची अज्ञात अदृश्य शक्ती पाहिली नाही, कारण त्या ईश्वराचे अस्तित्व कोणालाही सिद्ध करता आले नाही. हे जग उत्क्रांत झालेले आहे, विकास पावलेले आहे, हे वैज्ञानिकाने सांगितलेले आहे. म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवणे अधम्म आहे. ब्रह्मसायुजावर आधारित धर्म हा अधम्म आहे. ईश्वरावर विश्वास ठेवणे हे धम्माचे अंग नाही.
तसेच ब्रह्म हे देखील धम्माचे अंग नाही असे महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात. ब्रह्म हे अदृश्य आहे, त्याचा कोणीही अनुभव करू शकत नाही. त्यामुळे ब्रह्म हे केवळ काल्पनिक आहे. त्यावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्यास तिला काही अनुमान प्रमाण असले पाहिजे. त्याचे अनुमान काढता आले पाहिजे. ब्रह्माबद्दल काही अनुमान प्रमाण शोधून मिळत नाही. ब्रह्म सायुजावर विश्वास अधम्म आहे. आत्म्यावर विश्वास हा सुद्धा अधम्म आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर आधारलेला धर्म काल्पनिक आहे. कारण आत्मा नावाचे कोणतीही इंद्रिय प्राण्यांच्या शरीरात आतापर्यंत कोणालाही सापडले नाही. आत्म्याला आकार नाही, रंगरूप नाही, गंध नाही. म्हणून आत्मा हे वास्तववादी नाही. आत्मा ही काल्पनिक भरारी आहे. म्हणून त्यावर विश्वास हा सुद्धा अधम्म आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, आपले शरीर 4 भौतिक घटकांचे बनलेले आहे. आप, तेज, वायू आणि पृथ्वी हे 4 भौतिक आहेत. मनुष्य किंवा प्राणी ज्या क्रिया करतो त्या मनाद्वारे तेथे आत्म्याची आवश्यकता नाही. आणि म्हणूनच महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, आत्म्यावर विश्वास हा अधम्म आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे किंवा यज्ञ याग करणे हा सुद्धा अधम्म आहे. ब्राह्मणी धर्म यज्ञ यागावर विश्वास ठेवणारा आहे. या यज्ञांना नित्य यज्ञ म्हणतात. काही नैमित्तिक नित्य यज्ञ म्हणतात. यज्ञ केल्याने फळ मिळते म्हणून तो करावा अशी समजूत आहे. या यज्ञात पशूंचा बळी दिला जातो, मद्यप्राशन केले जाते, बळी दिलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. अशा यज्ञाला महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी नाकारलेले आहे. यज्ञात पशूंचा बळी दिला जातो या प्रथेला महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी विरोध केलेला आहे. त्याविषयी बंड केले आहे आणि ही प्रथा बंद सुद्धा केली होती. म्हणूनच यज्ञ यागावर विश्वास म्हणजे अधम्म आहे. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा सुद्धा अधम्म आहे. या विश्वाची निर्मिती कशी झाली, जग कधी आणि कशा प्रकारे नष्ट होईल, अशा प्रश्नांचा विचार करणे म्हणजे आपला अमूल्य वेळ आणि जीवन नष्ट करणे होय. या प्रश्नांच्या उत्तराशी मनुष्य आणि समाजाच्या कल्याणाचा कोणताही संबंध नाही. म्हणून काल्पनिक अनुमानावर विश्वास हा सुद्धा अधम्म आहे. धर्मग्रंथांचे केवळ पठन करणे म्हणजे अधम्म होय. जे लोक केवळ ग्रंथांचे पठन करतात त्यांच्या ठिकाणी शील हे असले पाहिजे. कारण शील रहित विद्या नाशास कारण आहे. शील देखील विद्येशिवाय अपूर्ण आहे. म्हणून शील आणि विद्या सोबत असल्या पाहिजे. केवळ विद्या हे धम्माचे अंग नाही. शील रहित विद्येचा दुरुपयोग होऊ शकतो. धर्मग्रंथ प्रमादातील खरे आहेत असे मानणे म्हणजे अधम्म होय. धार्मिक ग्रंथाविषयी अंधविश्वास ठेवल्यामुळे स्वातंत्र्य दृष्टी नष्ट होते. त्यामुळे व्यक्ती शोध लावू शकत नाही. तसेच धार्मिक ग्रंथावर टीका सुद्धा करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीची परीक्षा झाली पाहिजे आणि त्याचबरोबर काळानुसार परिवर्तन देखील आवश्यक आहे. म्हणून धर्मग्रंथ प्रमादित खरे आहेत असे मानणे म्हणजे तो सुद्धा अधम्म आहे.
आता सद्धम्म म्हणजे काय? मनातील मलिनता दूर करणे हे सद्धम्माचे पहिले कार्य आहे. व्यक्तीच्या जीवनात मानसिक सुख हवे आहे. मनाचे सर्व क्रियांवर अधिपत्य असते. मनात दृष्ट विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्यही दृष्ट बनते. त्यामुळे समाजाचे व स्वतःचे नुकसान होते. जर मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य हे दोन्ही चांगले असतात आणि अशा सदाचारापासून मिळणारे सुख सावलीप्रमाणे आपल्या पाठी चालत असते. त्याने समाजात दया, सद्भावना, प्रेम, मैत्री वाटते आणि अशा समाजात शांती आणि न्यायाची भावना निर्माण होते. म्हणून मनाची मलिनता दूर करणे आणि दुष्ट विचारांपासून दूर राहणे, सामाजिक व स्वकल्याण साधने म्हणजे सद्धम्म होय. जग हे धम्मराज्य बनविणे म्हणजे सद्धम्म. सदाचाराचे साम्राज्य बनविणे हा सद्धम्म आहे. बौद्ध धर्मात स्वर्ग, नरक या गोष्टींना कोणतेही स्थान नाही. ईश्वराच्या शासनाखाली राज्य आहे यावर बौद्ध धर्माचा बिलकुल विश्वास नाही. व्यक्तीच्या सदाचारापासून धर्म राज्य बनू शकते. जगातील दुःखाचा नाश करण्यासाठी सदाचाराची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच धर्म, राज्य आणि सदाचारामध्ये घनिष्ठ संबंध आहे. दुःखाचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या माणसाशी धम्माप्रमाणेच वागले पाहिजे. धम्माच्या नीती नियमाप्रमाणे आचरण केले पाहिजे. त्यामुळे जगात धम्म राज्य स्थापन होईल. धम्म विद्या सर्वात मोकळी करणे म्हणजे सद्धम्म होय. विद्या म्हणजे ज्ञान. प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे हे धम्माचे अंग आहे. जेव्हा धम्म सर्वांना विद्या घेता येईल असा प्रयत्न करतो तेव्हा तो सद्धम्म ठरतो. चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार ज्ञान फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना घेता येत होते. शूद्रांना, स्त्रियांना ज्ञान घेण्याचा अंगुलिमाल, खुनी, आम्रपाली, नर्तकी, उपाली, न्हावी अशा अनेक जातीतील लोकांना आपल्या भिक्षू संघात समावून घेतले आणि सांगितले, विद्या सर्वांना मोकळी करणे म्हणजे सद्धम्म होय. पोकळ पांडित्य नसणे, अहंभाव नसणे, अहंकार नसणे म्हणजे सद्धम्म होय. केवळ विद्वान होणे महत्वाचे नाही. त्यामुळे पांडित्याचा टेंभा मिळविण्याची प्रवृत्ती निर्माण होते. मनुष्य कितीही विद्वान असला तरी इतरांना तिरस्कार करण्याइतके स्वतःला मोठे समजू नये हा सद्धम्म आहे. विद्येबरोबर नियम असणे हा सुद्धा सद्धम्म आहे. प्रज्ञेची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म होय. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी प्रज्ञा आणि विद्या यामध्ये फरक केला आहे. विद्या केवळ ज्ञान आहे. प्रज्ञा ही योग्य अयोग्य अशा प्रकारचा विचार करण्याची बुद्धी आहे. प्रज्ञेशिवाय ज्ञान हे हानिकारक आहे. म्हणून बुद्धाने सद्धम्मामध्ये अधिक महत्व दिले आहे. प्रज्ञा प्राप्त करणे म्हणजे सद्धम्म आहे. शीलाची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म. शील म्हणजे सदाचार, नीतिमत्ता, प्रज्ञेबरोबर शील असलेच पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे. कारण शीलाशिवाय प्रज्ञा
प्रज्ञा हा विचार धम्म आहे, म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती. तर शील हा आचार धम्म आहे, म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीला संबंधी महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितलेली आहेत. त्याला पंचशील असे म्हणतात. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात. शील हा आरंभ आणि शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणूनच प्रज्ञेबरोबर शील असले पाहिजे. तो सद्धम्म आहे. करुणेची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म होय. धम्म केव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता सांगतो, तेव्हा धम्म सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा हा धम्माचा आधारस्तंभ आहे. त्याचबरोबर करुणा देखील एक आधारस्तंभ आहे, असे परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केले आहे. करुणेशिवाय मान सन्मान राहू शकणार नाही. करुणा म्हणजे दुसऱ्यांबद्दल आपुलकीची भावना, प्रेमाची भावना आहे. करुणेशिवाय देखील अधिक प्रभावशाली होऊ शकत नाही. म्हणूनच प्रज्ञा आणि शीलाबरोबर करुणेची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म होय. म्हणूनच सर्व ठिकाणी जेव्हा काही पॉम्पलेट किंवा पत्रक काढले जाते, सर्वात आधी लिहिल्या जाते प्रज्ञा शील करुणा. मनुष्याच्या हितासाठी, मनुष्याच्या सुखासाठी प्रज्ञा असणे आवश्यक आहे, शील असणे आवश्यक आहे आणि करुणा सुद्धा असणे आवश्यक आहे. तरच मनुष्य सद्धम्म प्राप्त करू शकतो. सद्धम्म प्राप्तीसाठी प्रज्ञा, शील आणि करुणा याची नितांत आवश्यकता आहे. या वर्षावासाच्या समापन समारोहामध्ये सर्वांनी संकल्प करा की प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्वाने आपले जीवनाचे आचरण करून जीवनामध्ये सुख निर्माण करायचे आहे. जर असे केले तरच सद्धम्माचा अंगीकार होईल आणि सद्धम्माची नीती प्रत्येक मनुष्यामध्ये जर उत्पन्न झाली तर मात्र जगामध्ये कुठल्याही प्रकारचे शत्रुत्व निर्माण होणार नाही. मैत्री भावनेचा उगम होईल आणि सर्व लोक एक दुसऱ्याच्या प्रती स्नेहाने, मैत्री भावाने आणि दया करुणेने वागतील आणि जगातील दुःख नष्ट होईल. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म हा जगात मैत्री भाव उत्पन्न करणारा मार्ग आहे. जर मैत्री भाव उत्पन्न झाला तर शत्रुत्व नष्ट होईल आणि शत्रुत्व जर नष्ट झालं तर मात्र जगामध्ये सुख उत्पत्ती व्हायला वेळ लागणार नाही. जगातील सर्व प्राणी सुखी व्हावेत हाच महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचा सद्धम्म शिकवतो. आम्हाला सद्धम्मा बद्दल साहित्य जाणून घेतले पाहिजे. त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक याचे आम्ही पठन केले पाहिजे. धम्मपदाचे पठन केले पाहिजे. हा वर्षावा संपन्नतेचा काळ आहे. आता 1 महिना यानंतर कठीण चिवरदानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या काळामध्येही कठीण चिवरदान व्हायचे. बऱ्याच लोकांना कठीण चिवरदान काय आहे याबद्दल माहिती नसते. कठीण चिवरदान महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांच्या काळामध्ये 24 तासामध्ये धागा तयार केला जात होता. त्या धाग्यापासून हात मागावर त्याचे चिवर बनवले जात होते, कापड बनवले जात होते आणि ते कापड 24 तासाच्या आत ती व्यक्ती शिलाई करत असे धाग्याने आणि त्याला रंग वगैरे देऊन ते सुकवल्या जात असे आणि
आदरपूर्वक महाकारुणिक हृत सम्यक संबुद्धांना आणि त्यांच्या भिक्खू संघाला सर्व औषधी, मध, भिक्खूंच्या आवश्यक वस्तू अशा प्रकारे सर्व ते दान संपन्न होत असे. त्याला कठीण चिवर दान म्हणून संबोधल्या जात होते. आजही आसाम, अरुणाचल या प्रदेशामध्ये कठीण चिवरदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्या ठिकाणी 24 तास पेंडाल लावला जातो. त्याच ठिकाणी ते लोक वस्त्र विणतात, धाग्यापासून वस्त्र तयार करतात. भगवान बुद्धांच्या काळामध्ये शिलाई मशीन नव्हत्या, सर्व हाताने शिलाई केल्या जात होते. आदरपूर्वक दान केले जात असे. आता तसा वेळ उरलेला नाही किंवा तो प्रसंगही नाही. आता सर्व अत्याधुनिक सर्व गोष्टी आलेल्या आहेत. थायलंडमध्ये कठीण चिवरदानाचा कार्यक्रम फार उत्साहात साजरा होतो. श्रीलंकेमध्येही होतो. आता तशा प्रकारचे कोणी हातमागावर कापड विणून किंवा शिलाई करून त्यापासून चिवर बनवून त्याला रंग देऊन ही प्रक्रिया आता लोक करत नाहीत. कारण बाजारामध्ये कापड, तयार कापड मिळते. बाजारामध्ये बनवलेले शिवलेले चिवर सुद्धा मिळतात. आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका ते रेडीमेड बनवलेले चिवर आणतात आणि श्रद्धा संपन्नतेने भिक्खूंच्या आवश्यक वस्तू ज्या ज्या आहेत ते सर्व श्रद्धा संपन्नतेने या कठीण चिवर दानामध्ये दान करतात आणि भिक्खू संघाला आदरपूर्वक वंदन करून ते दान देतात. आणि बऱ्याच ठिकाणी महाप्रसाद भोजन दानाचा कार्यक्रम सुद्धा असतो आणि कठीण चिवरदान समारोह मोठ्या उत्साहाने जगभरामध्ये साजरा केला जातो. या त्रिपिटक चांटिंग हा कठीण चिवरदानातीलच कार्यक्रम आहे. यामध्ये त्रिपिटकातील सुत्त पठण केले जाते आणि हे सुत्त पठण सामूहिकरित्या भिक्खू संघ करत असतो. सुत्त पठणामध्ये अनेक उपासक उपासिका सहभागी होतात श्रवणासाठी आणि भिक्खू संघ ते सुत्त पठण आपल्या वाणीतून त्या उपासक उपासिकांना ऐकवतो आणि मोठ्या श्रद्धेने उपासक उपासिका हे सुत्त पठण श्रवण करतात आणि पुण्य संपादित करतात. वर्षावासातील हा कठीण चिवरदानाच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम संपूर्ण जगभरामध्ये उत्साहात साजरा केला जातो. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी कठीण चिवरदान होते. मी जरी दुर्ल्या देशी असलो तरी सर्वांना मी विनम्रपणे निवेदन करतो की हे पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे, या पुण्याचे वाटेकरी व्हावे. ज्या ज्या ठिकाणी जसा जसा वेळ मिळेल तसा तसा आपण सहभाग घेऊन कठीण चिवरदान समारोहामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण पुण्य संपादित करावे. कारण एका भिक्खूचे जीवन हे महान त्यागाने भरलेले असते. भिक्खू जीवन हे केवळ लोकहितासाठीच आहे. शीलसंपन्न भिक्खू 227 शीलाचे पालन करून आपले संपूर्ण शरीर, आपली काया, आपली वाचा हे सर्व समाजाच्या हितासाठी समर्पित करतो. नेहमी धम्मदेशना देतो, लोकांना जागृत करतो. उपासक उपासिकांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा भिक्खू आहे. अशा भिक्खू संघाला आदरपूर्वक, सन्मानपूर्वक या कठीण चिवरदानाच्या माध्यमातून दान करणे पुण्यभाग आहे. पुण्य प्राप्त करण्याची ही आपल्याला संधी आहे. तेव्हा जवळपास असलेल्या बुद्धविहारामध्ये ज्या ज्या भिक्खूंनी आपला वर्षावास संपन्न केलेला आहे अशा भिक्खूंना या वर्षावासाचा जो पवारणा म्हणून जो वर्षावास समापन समारोहाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण यथायोग्य भिक्खू संघाला जे जे काही आवश्यक वस्तू असतील, चिवरदान असेल, औषधी असतील, त्यांना आवश्यक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण दान करू शकता. बॅटरी आहे,
छत्री आहे, अनेक प्रकारच्या ज्या वस्तू भिक्खूंच्या आवश्यक आहेत त्या देणे गरजेचे आहे. आजच्या या धम्मदेशनेच्या माध्यमातून मी सर्वांसाठी मंगल मैत्रीची कामना करतो. जळातील, थळातील, गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांची मंगल मैत्रीची अनुकंपा हो, अशी सद्भावना व्यक्त करतो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.